केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी काल सायंकाळी 5च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली, त्यामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालंय, तर अनेकांच्या संसारावर संकट कोसळलंय. या वादळामध्ये संतोष रामनाथ बागुल आणि रामनाथ विश्राम बागुल यांच्या घरावरील पत्रे पूर्णपणे उडून गेलेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबियांवर मोठा मानसिक आघात झालाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर वीज पुरवठा देखील काही काळ ठप्प झाला. या अवकाळी संकटामध्ये टोमॅटो, केळी, डाळिंब आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्यात. शुभांगी शिंदे, सोनाली संतोष वरपे, नानासाहेब रंगनाथ वरपे, सोनाली नानासाहेब शिंदे, प्रणव संतोष वरपे तसेच नवनीत नानासाहेब देशमुख यांच्या केळी बागांचं यात मोठं नुकसान झालंय. अचानक वादळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या, काही घरकुलांचे पत्रे उडून गेले. अनेक ज्या नुकसानी झाल्या त्याचे पंचनामे सरकारने त्वरित करावं, त्यांना चांगल्या पद्धतीची भरीव मदत मिळावी अशी शासनाला विनंती करतो. कालच्या वादळी वाऱ्याचा अनेक गावांमध्ये, पिंपरणे असेल, आंबोरे असेल, या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी घरपड पण झालेली आहे. आज पिंपरणे येथे आपले संतोष बागुल यांच्या घरावरील पत्रे पूर्णपणे उडून गेलेले आहे. तर त्या संदर्भात आता नुकतंच माननीय तहसीलदार साहेब यांना त्याबाबत सूचना केलेली आहे. तहसीलदार साहेबांनी तातडीने आपले तलाठी असतील, राणी मेजर यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहे. आणि तिथं जिथं घरपड झालेली आहे, नुकसान झालेले आहे, तर तिथले पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश त्या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी दिलेले आहे. शासनाच्या वतीने त्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनाही मेसेजद्वारे आपण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आपले संगमनेरचे आमदार अमोलभाऊ खताळ यांनाही या नुकताच आत्ता फोन कॉल करून त्यांनाही माहिती दिलेली आहे. ते पण स्वतः ठिकठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत आणि शासनाच्या वतीने त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल तर यासाठी आता प्रयत्न करत आहोत. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरणे, जाखोरी या उजर बुद्रुक तसेच आसपासच्या एरियामध्ये घरांची जी पडझड झाली आहे, शासनानं आम्हाला त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, तरी आम्ही हिंडून फिरून ते पंचनामे करत आहोत. घटनेची माहिती समजताच भाजपाचे तालुका अध्यक्ष गोकुळ दिघे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायकवाड, मंजबापू साळवे, तलाठी मच्छिंद्र रहाणे यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देत पाहणी केली आणि पंचनामे सुरू केलेत. गोकुळ दिघे यांनी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे पिंपरणे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून शासनानं त्वरित मदतीचा हात द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातीये. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.